नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ॲडमिशनच्या मैदानात एक खूप मोठी उलथापालथ झाली आहे. ज्या बदलांची फक्त कुजबूज होती, ते बदल आता अधिकृत झाले आहेत, फायनली ऑफिशियल झाले आहेत. सीईटी सेलने ह्या वर्षीच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रियेत इतके मोठे बदल केले आहेत की जर तुम्ही ते नीट समजून घेतले नाहीत, तर चांगला स्कोर असूनही हातातोंडाशी आलेला घास निसटून जाऊ शकतो आणि तुम्ही एका चांगल्या कॉलेजला मुकू शकता. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात चुकू नका, कारण आज आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 मधल्या 5 मोठ्या ऑफिशियल बदलांबद्दल बोलणार आहोत, जे तुमचं ॲडमिशनचं भविष्य ठरवणार आहेत. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिला आणि मोठा बदल, ह्या वर्षी 3 नाही तर तब्बल 4 कॅप राऊंड होणार आहेत. हो, हे आता अधिकृत आहे. सीईटी सेलच्या वेळापत्रकात हे स्पष्टपणे नमूद केलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत 3 राऊंड व्हायचे, पण ह्या वर्षी एक अतिरिक्त राऊंड वाढवण्यात आला आहे. आता येतो दुसरा आणि सर्वात मोठा धोकादायक बदल, ऑटो फ्रीजच्या चक्रव्यूहात अडकायचं नाहीये. मित्रांनो, हा नियम म्हणजे एक चक्रव्यूह आहे, ज्यात अभिमन्यूप्रमाणे अडकायचं नाहीये. मागच्या वर्षीपर्यंत नियम सोप्पा होता की कोणत्याही राऊंडमध्ये तुमच्या पसंतीक्रमातलं पहिलंच कॉलेज लागलं की ते ऑटो फ्रीज व्हायचं. पण ह्या वर्षी सीईटी सेलने पूर्ण खेळच बदलून टाकलाय. लक्ष देऊन ऐका हा. कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातलं पहिलंच कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. कॅप राऊंड 2 मध्ये आता इथे खरी मेक आहे. जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातल्या पहिल्या 3 कॉलेजेसपैकी कोणतंही एक कॉलेज मिळालं तरी ते ऑटो फ्रीज होईल. याला म्हणतात आसमान से गिरा खजूर पे अटका, नाहीतर 1 नाही 3 खजूर पे अटका. कॅप राऊंड 3 मध्ये धोका अजून वाढतोय. इथे जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातल्या पहिल्या 6 कॉलेजेसपैकी कोणतंही मिळालं की खेळ खल्लास, तुमची सीट ऑटो फ्रीज होणार. याचा सरळ अर्थ आहे की ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला 1000 वेळा विचार करावा लागेल. विशेषतः जे टॉपर्स आहेत, ज्यांना टॉपचं कॉलेज हवंय, त्यांच्यासाठी तर ही एक अग्निपरीक्षा आहे. मला माहितीये हे सगळं ऐकून तुमचं डोकं चक्रावलं असेल की अरे देवा, आता ऑप्शन फॉर्म भरायचा तरी कसा. पण काळजी करू नका, कारण या चक्रव्यूहातून बाहेर काढायला तुमचा अर्जुन म्हणजेच टेस्टवायझर तुमच्या सोबत आहे. याच कॉम्प्लेक्स नियमांमुळे एक परफेक्ट ऑप्शन फॉर्म बनवणं किती गरजेचं आहे हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी टेस्टवायझर्स पर्सनलाइज इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट ही खास सर्व्हिस आणली आहे. तुम्हाला फक्त आमच्या testwizer.com या वेबसाईटवर जाऊन तुमचे डिटेल्स सबमिट करायचेत आणि आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर एक परफेक्ट, फक्त तुमच्यासाठी बनवलेली कॉलेजची लिस्ट पाठवेल, ज्यात ऑटो फ्रीजच्या चक्रव्यूहात न अडकता तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कसं मिळेल याचं अचूक मार्गदर्शन असेल. मग विचार काय करताय? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमची पर्सनलाइज लिस्ट मिळवा. आता वळूयात तिसऱ्या मोठ्या बदलाकडे, इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडचं सेंट्रलायझेशन. पहिले कसं व्हायचं, इन्स्टिट्यूट कोट्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेबसाईटवर जाऊन वेगळा अर्ज करावा लागायचा, पण आता तसं नाही. यावर्षीपासून तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडसाठी सुद्धा सीईटी सेलच्या वेबसाईटवरूनच एकच अर्ज करायचा आहे. सीईटी सेल ती यादी कॉलेजेसना पाठवेल. चौथा बदल, स्पॉट राऊंडचं भविष्य. ह्या वर्षी 4 कॅप राऊंड होणार असल्यामुळे चांगल्या कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंडसाठी जागा शिल्लक राहण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे स्पॉट राऊंडच्या भरवशावर बसण्याची चूक अजिबात करू नका. आणि या 5व्या आणि या सगळ्या बदलांचं सार म्हणजे ऑप्शन फॉर्मचं वाढलेलं महत्त्व. या सगळ्या नवीन नियमांमुळे तुमच्या ऑप्शन फॉर्मला प्रचंड महत्त्व आलंय. एक छोटीशी चूक, एक प्रेफरन्स वर खाली झाला की चांगल्या स्कोर असूनही तुम्हाला तुमच्या हक्काच्या कॉलेजला मुकावं लागेल. तर मित्रांनो, हे होते 5 मोठे आणि अधिकृत बदल. मला आशा आहे की तुम्हाला या बदलांचं गांभीर्य लक्षात आलं असेल. या सगळ्या गोंधळात एक योग्य मार्गदर्शनच तुम्हाला वाचवू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर याला लाईक करा, तुमच्या प्रत्येक मित्रासोबत शेअर करा आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी करू नका, योग्य प्लॅनिंग करा, तुम्हाला तुमचं स्वप्नातलं कॉलेज नक्की मिळेल. टेस्टवायझर टीम तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.